आता आपली पोरं असे आहेत आपल्यासोबत ज्यांच्या आयुष्यात फक्त नाईट फॉल चालू आहे. आता पहिल्यांदा वॉटरफॉल प्रायव्हेट वॉटरफॉल आहे गाईज. ते पण काय कमवतं यांच्यासाठीच, गरीब लोक. हो दाखव जरा यांना. आणि आम्ही फक्त त्यांचं बघतोय हे लोक कसे एन्जॉय, कारण आम्ही त्यांचं आम्हाला खुश केलं आणि आम्हाला बघवत होतं हे घरात नळ चालू करायचे आणि वॉटरफॉल समजून आंघोळ करायची. ड्रम मध्ये बसत होतो. आज त्यांना लाईफ मध्ये पाहिलं. वेलकम टू माय युट्यूब चॅनल विशाल फाले. माझा ब्लॉग आहे गाईज. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. आमचा ब्लॉग आहे गाईज. आम्ही आलेले सगळेजण कर्जतला फिरायला एका विलाला, कारण सगळेजण डिप्रेशन मोड मध्ये होते. येस, कारण खूप दिवस झाले काय करत नव्हते. मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं 2 दिवस आम्ही विलाला येऊ आणि भूताच्या स्क्रिप्ट बनवू. पण एन्जॉय कळलं की लाईट्स नाही आणल्या आपण, म्हणून त्या रील्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही गाईज. नाहीतर म्हणून ऍटलीस्ट एक तरी सगळे एवढे 10-15 जण आले, काहीतरी कॉन्टेंट पोहोचला पाहिजे म्हणून ब्लॉग आम्ही चालू केला. नाही तर माझे पण 2 मिलियन असते, रितेशचे 6 मिलियन असते. रितेशच्या 6 मिलियनवरून 5.8 वर आलाय. म्हणजे समजू शकता. आणि 2 मिलियनवरून 1.9 मी 1.2च्या पुढे जाईनच गेलो गाईस. तुम्ही फॉलो करा गाईस. हे काय दाखवलं ते चालू आहे की नाही बघतो. अच्छा. तर आता आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला, प्रायव्हेट वॉटरफॉल वॉटरफॉल आहे गाईस. आणि तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. कारण आज आमची जिम्मेदारी नाही. आता आपली पोरं असे आहेत आपल्यासोबत ज्यांच्या आयुष्यात फक्त नाईट फॉल चालू आहे. आता पहिल्यांदा वॉटरफॉल उर्विल हार्मोन्स बदलायला लागले. 18 वर्ष कम्प्लीट झालं गाईज. मला फोन येतो वाटतं. कोण 20 झाला तो गाईज. हार्मोन चेंज झालेले आहेत प्रॉपरली. तर आज त्याला आफ्टर नाईट फॉल वॉटरफॉल. तो गाईज तिथे जाऊन तुम्हाला हे दाखवतो आम्ही. काय म्हणतात त्याला? वॉटरफॉल गाईज. प्रायव्हेट वॉटरफॉल गाईज. कमेंट करा गाईज ज्यांना वॉटरफॉल माहितीये, ज्यांच्यासोबत वॉटरफॉल होतो. थँक्यू गाईज. रात्रीचा वॉटरफॉल उर्विल सारखा, हे निक सारखा. तो बघा हे बघा गाईज. हे बघा गाईज. हे थांब जरा बघा. वॉटरफॉल बघा. हे लाईनीने आहेत ना, लाईनीने असे 12 वॉटरफॉल आहे. तू हा काय करतोय? तूच तर सांगतोय आम्हाला. दादानी दिले, दादाला घे जरा. दादाला घेतला गाईज. माझाच ब्लॉग आहे. तिघांचा ब्लॉग आहे. गाईज तिथे 12 वॉटरफॉल आहेत. 12 एकदम मोजा तुम्ही आता व्हिडिओ मध्ये. अतिशय सुंदर असं वातावरण. काय झाडी, काय डोंगर, काय बनी. इतका वॉटरफॉल आहे. 12 गाइस, प्राइवेट वॉटरफॉल. हा विलावाल्यांचा प्रायव्हेट वॉटरफॉल आहे गाईज. फक्त आपला प्रायव्हेट माणसांसोबत या. निखिल शिंदेचं प्रायव्हेट लाईफ सुरू व्हायच्या अगोदर संपलंय गाईज. क्रेझी ना काय इकडे शॉर्ट घे.
क्या पता उधर से उधर जा रहे थे. बनीला मी पहिल्यांदा वॉटरफॉलला घेऊन आलो. आणि हे जो आमचा मित्रपरिवार आहे ना गाईज, प्रसन्न नागतीजी, निखिल शिंदेजी, सोनाली सोनवणे, तृप्ती राणे, रितेश सावंत, विजय, रश्मी, चेतू, उर्विल यांनी मला खूप आग्रह केला की आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जा. तर मग मी यांचा एक चांगला मित्र असल्याच्या कारणाने ही जबाबदारी होती माझी की यांना कुठेतरी चांगल्या प्लेसवरती फिरायला न्यायचं होतं. तर मी त्यांना असं कर्जतला फिरायला आणलेलं आहे. आणि ॲक्च्युली आपण इथं माझं यांच्यामध्ये थोडंसं पार्टनरशिप आहे. गेरुआ गाईज, गेरुआ बंद करा आहे. आता आपण ह्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा गाईज आम्ही गेलो होतो, मग आमच्याकडनं बघून ते इन्स्पायर झालं गाईज. आता ह्याच्यानंतर ए निखिल इकडे रे. निखिल तुम्हाला गाईज सगळं सत्य सांगेल. नाही क्लिप लावू आपण. यस इकडे इष्ट करतोय बघा. ऍक्च्युली गाईज आहे ना, हा अख्खाच्या अख्खा प्लॅन हे दिसतोय का मी? हा दिसतोय. अख्खा प्लॅन आपल्या दोघांनी केलं होतं. म्हणजे आम्ही बोललो ऍक्च्युली 50,000 रुपयाचं बजेट होतं ट्रिपचं. 50 यायचं होतं विलामध्ये राहणार. तर त्याच्यामध्ये मी 70% पैसे दिलेले आहेत आणि 30% दिलेले. अच्छा. तर हे आजचा जास्त आम्ही एक प्रमोशन केलं. ठीक आहे. Yes. आणि आपल्यामुळे हे किती लाईफ चांगली जगतात आणि आयुष्य असं असलं पाहिजे. ठीक आहे. मेहनत तुम्ही करावी आणि एन्जॉय तुमच्या मित्रांनी करा. म्हणजे त्यामध्ये आपल्याला पण खुशी भेटेल. ठीक आहे, समज गया. आम्ही जे पण काही कमवतो यांच्यासाठीच. गरीब लोक हो, दाखव जरा यांना. कसं आहे, आम्ही कष्ट त्यासाठी करतो की हे चांगले सुखाने जगावे, म्हणून आम्ही यांना इथं आता घेऊन आलो. आणि आम्ही फक्त यांचं बघतोय की हे लोक कसे एन्जॉय, कारण आम्ही आम्हाला खुशी आहे आणि आम्हाला बघवत नव्हतं. हे घरात नळ चालू करायचे आणि वॉटरफॉल समजून आंघोळ करायची. आज ड्रम मध्ये बसवलं. आज त्यांना लाईफ मध्ये पहिल्यांदा वॉटरफॉल दाखवला. हा माणूस बघा, लाईफ मध्ये पहिला वॉटरफॉल पाहिला गायचं. थँक्स टू निक शिंदे आणि विशाल पाले गायचं. हा वॉटरफॉल म्हणजे हे नाहीये, रिस्की नाहीये. हा रिसॉर्ट मधलाच वॉटरफॉल आहे. रिसॉर्ट मधूनच त्यांनी बसायला रेलिंग बिलिंग केली आहे. तो आता तुम्ही धबधब्यावर जाताना काळजी घ्या, कारण हा पूर्ण प्रोटेक्टेड. तुम्ही बघू शकता बसायला रेलिंग बिलिंग सगळं केलेलं आहे. आम्ही नॅचरल वॉटरफॉललाच आहे, पण हा यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये च्या जवळपास येतो आणि त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये ॲक्सेस आहे. बघितलं काय, हे असतं मित्रांची सेफ्टी. आज आम्ही प्रायव्हेट वॉटरफॉल सगळा खर्च निक शिंदे आणि विशाल भालेने गेला काय. आता भेटूया आपण विलाला गेलो. हे ब्लॉग चाललंय ब्लॉग. हे लोक घरात त्यांच्या आयुष्यात शांती नाहीये आणि ते मेडिटेशन करतात. घरात देवाला पूजा करतात. तो बघा, तो बघ.
अय्यो काय वॉटरफॉलचा एन्जॉय झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे विलावरती. चला स्विमिंग पूलला जाऊया आता. गाईज आम्ही ते रात्री आल्याच्या नंतर आम्ही स्विमिंग पूल मधले जे शॉट होते जे आम्ही शूट केले ते मी टाकू शकलो नाही कारण आम्ही ते शूटच केले नाही आणि रील शूट केली ते तर मजा केली मस्ती केली आणि कर्जतला आलो होतो आम्ही खास या विलाला. आता हे तुम्हाला दिसत नसेल कारण सिनेमॅटिक मोड चालू आहे. हा बॅकग्राऊंड पण आता दिसत नसेल कारण सिनेमॅटिक चालू आहे. तुम्हाला आता थांबा 1 मिनिटात दाखवतो. इथला सीन म्हणजे कसले क्वालिटी आहेत बघा. जन्नत आहे बाई जन्नत. कर्जत पण जन्नत आहे बरं का. 1 मिनिट दाखवतो. जन्नत इथे लाईनीने आहे ना काहीतरी 11-12 वॉटरफॉल आणि हेच नाही इकडं पण आहे. इकडं जरा जास्त आहे आणि हा असा विला आहे. इथं पार्किंग आहे आणि इथं विला आहे. 5 BHK विला आहे. 1 नंबर आहे. विलाचं नाव गाईज माझ्या लक्षात नाही आहे. माझा विचारून जर मी लक्षात राहिलं तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन. कर्जतला आल्याच्या नंतर एकदा नक्की व्हिजिट करा या विलाला. खूप सुंदर आहे. 1 नंबर गाईज. तर बघू आता मी इथून निघालोय पुण्याला कारण सगळेजण मुंबईचे आहेत आपले. हे जातील आणि मी एकटाच चाललो आता पुण्याला. नाद लागला रे तुझा